श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज सकाळी रियान झोपेतून उठला आणि त्याला मी सांगितलं की आज आपण कात्रजला जाणार आहोत. तर तो खूप खुश झाला. तो सारखा मला म्हणायचा, आई आपण कात्रजला कधी जाणार, कात्रजला कधी जाणार. फायनली आम्ही आज जात होतो त्याला प्राणी संग्रहालयात घेऊन. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामे आवरून घेतली होती मी आणि आवश्यक ते सामान घेतले आणि निघालो. जाताना बाहेरच नाश्ता करायचे असे ठरले होते. मग छान असा नाश्ता करून घेतला, चहाही घेतला आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. कात्रजला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही तिकीट काउंटरवरून तिकीटे काढली आणि सुरू झाला आमच्या प्राणी संग्रहालयाचा हा प्रवास. आत गेल्यानंतर सर्वप्रथम हिरवळ आणि स्वच्छ वातावरण पाहून खूप छान वाटत होते. येथील स्वच्छता आणि हिरवळ खूपच छान आहे. खूप प्रसन्न वाटले. सर्वप्रथम आम्ही तिथे माकड पाहिले. तिथे खूप छोटे छोटे छान असे माकडे होते. रियाने फर्स्ट टाईमच माकड पाहिले होते. ते पाहून त्याला खूप छान वाटलं. नंतर समोर गेल्यानंतर तिथे साप होते, वेगवेगळ्या प्रकारचे साप होते तिथे, अजगर. आणि इथे साप बघताना फोटो काढताना खूप घाबरला होता. मग त्यानंतर पुढे गेलो. मी घरूनच येताना जांभूळ आणि पेरू कट करून आणले होते. रियानला हे दोन्ही फ्रूट्स खूप आवडतात. तिथे बसल्यानंतर तो खात होता. मला माहीत होतं तो तिथे गेल्यानंतर मला म्हणणारच की आई आता मला भूक लागली, काहीतरी दे. मग मी हे घरूनच आणलं होतं त्याला. तिथे बसून त्याने छान खाल्लं समोर. त्यानंतर आम्ही तिथे बिबट्या, वाघ, सिंह, हत्ती, हरिण, अस्वल, लांडगा असे बरेचसे काही प्राणी पाहिले. छान फोटोही काढले. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा, टेक केअर.